पत्रकार परिषद सुरू असताना ठाणे स्पेशल ब्रांचचे पोलीस कर्मचारी आव्हाडांवरती पाळत ठेवून होते। स्वतःच्या घरामध्ये शूटिंग करत असल्यानं आव्हाड पोलिसांवरती चांगले संतापले। दरम्यान विरोधी पक्षांवरती नजर ठेवण्यापेक्षा कराडसारख्या आरोपींवरती लक्ष ठेवा असं वक्तव्य जितेंद्र आव्हाडांनी केलं। संतोष देशमुखांची हत्या इलेक्शन फंडवरनं झाली असा गंभीर आरोप आव्हाडांनी केलाय। कोस्टल रोड ही फक्त इलेक्शन फंडसाठी केलेला प्रकल्प आहे, त्याची एकही परवानगी आलेली नाही असा आरोपही आव्हाड करतात। नैतिकतेच्या आधारावरती धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचे खासदार धनंजय बजरंग सोनावणे यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांची भेट घेतली। देशमुख हत्येप्रकरणी आयोगाकडून दखल घेऊन चौकशी केली जावी अशी मागणी सोनावणेंनी केली आहे। पंकजा मुंडेंवरती चिक्की घोटाळ्याचा आरोप झाला होता तेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनाम्याची मागणी केलेली, मात्र आता तशी परिस्थिती दिसत नाही। बीड आणि समस्त मराठा समाजात कमालीची अस्वस्थता आहे, नाराजी आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीला राजकीय किनार असल्याचं म्हणत सुषमा अंधारेंनी टोला लगावलाय। शेतकरी नेते आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची भेट घेतली। देशमुखांच्या कुटुंबियांचं सांत्वन करत मारेकरांना कठोर शिक्षा होईपर्यंत सरकार प्रकरणाचा पाठपुरावा करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी प्रस्थापित घराणी अनेक वर्षांपासून पोसली जात आहेत असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय। जोवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्रातील गुंडगर्दी पूर्णपणे नाहीशी झाली पाहिजे असं आवाहन सदाभाऊ खोत यांनी केलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांकडे जाणार अशी माहिती समोर येते। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर या संदर्भातला तोडगा काढण्यात आल्याची माहिती आहे। बीडमधल्या हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडेंचं नाव चर्चेत आल्यामुळे त्यांचा पालकमंत्री पदावरनं पत्ता कट झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बीडच्या पालकमंत्रीपदी पदाच्या शर्यतीतनं धनंजय मुंडे आऊट झाल्याची माहिती आहे। पालकमंत्री पदासंदर्भात चंद्रशेखर बावनकुळेंनी सूचक विधान केलं। राष्ट्रवादीनं बीडचं पालकमंत्रीपद मागितलंय, त्यांच्या यादीमध्ये बीडचं पालकमंत्रीपद आहे असं वक्तव्य बावनकुळेंनी केलंय। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर केलाय, त्यामुळे त्यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावंच लागेल। मात्र अजित पवारांना बीडचं पालकमंत्रीपद करायचा निर्णय झाला असेल तर तो निर्णय योग्य आहे असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलंय। बीडचं पालकमंत्रीपद अजित पवारांना मिळणार आहे। दरम्यान पालकमंत्री पदाला अंजली दमानी यांनी विरोध केलाय। धनंजय मुंडेंच्या पक्षातल्या कुणालाही बीडचं पालकमंत्रीपद दिलं जाऊ नये अशी त्यांची मागणी आहे। बीडच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी असं वक्तव्य शरद पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणेंनी केलं। अजित पवारांकडे पालकमंत्रीपद आल्यास त्यांना समजेल की जिल्ह्यात नक्की काय घडतंय असं विधान त्यांनी केलंय। बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी तीव्र होऊ लागली आहे। विरोधकांकडून जोरदार विरोध होत असताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टोक्ती दिली आहे। एसआयटीचा अहवाल समोर आल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेतला जाईल असं विखे पाटलांनी म्हटलं। जेव्हा शरद पवारांवरती आरोप झालेले तेव्हा त्यांनीही राजीनामा दिला होता, त्यामुळे आता धनंजय मुंडेंनी नैतिकता पाळून राजीनामा द्यायला हवा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे। प्रणिती शिंदेंनी सुद्धा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली। काँग्रेसच्या काळात लोकांच्या दबावापोटी दोष नसतानाही राजीनामे दिले गेले, मात्र हे निगरगट्ट आणि अहंकारी सरकार आहे, त्यामुळे ते राजीनामा देणार नाहीत असा जोरदार हल्लाबोलही प्रणिती शिंदेंनी केलाय। बीडच्या पालकमंत्री पदाबाबत अंतिम निर्णय तीनही पक्ष घेतील अशी माहिती अमोल मिटकरींनी दिली आहे। दरम्यान अजितदादांनी पुण्यासह बीड, अमरावती आणि इतर जिल्ह्यांचंही पालकमंत्रीपद स्वीकारावं अशी मागणी मिटकरींची आहे। वाल्मिक कराडला कोठडीमध्ये खासगी मदतनीस देता येणार नाही अशी सूचना न्यायालयाकडून केली गेली आहे। आपल्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा वाल्मिक कराडनं केलेला होता। या आजारासाठी आवश्यक सीपॅप मशीन चालवण्यासाठी एक मदतनीस मिळावा अशी मागणी कराडची होती। जालन्यामध्ये 10 जानेवारीला महाजन आक्रोश मोर्चा आयोजित केला गेला आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा संघटना आंदोलन करणार आहे। पुण्यातील खेड बाजार समितीमध्ये फुले दाम्पत्याचा पुतळ्याचा अनावरण सोहळ्यानिमित्त शरद पवार आणि छगन भुजबळ एकत्र आले। यावेळी शरद पवार आणि भुजबळांनी एकाच गाडीतनंही प्रवास केला।
पुण्याच्या चाकणमधील कार्यक्रमात शरद पवारांनी कार्यक्रम पत्रिकेवरती काहीतरी मजकूर लिहिला आणि ही कार्यक्रम पत्रिका शेजारीच बसलेल्या छगन भुजबळांना वाचायला दिली। शरद पवारांनी जे लिहिलं ते भुजबळांनी वाचलं सुद्धा। दरम्यान पवारांनी भुजबळांना नेमका संदेश काय दिला याची चर्चा रंगतेय। चाकणमध्ये आल्यानंतर शरद पवार जुन्या मित्राच्या घरी रमल्याचं चित्र दिसलं। माजी आमदार राम कांगडे यांच्या कुटुंबियांची भेट घेत शरद पवारांनी त्या सर्वांची आस्थेनं चौकशी केली। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव इथे सावित्रीमाईंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम पार पडला। यावेळी छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते। दरम्यान नाराजी दूर झाली असं म्हणा, कारण आज सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे, यामुळे आनंद वाटतोय, पुन्हा एकदा उत्साह आलाय अशी प्रतिक्रिया छगन भुजबळांनी दिली आहे। दिल्लीमध्ये फेब्रुवारी महिन्यात आयोजित केल्या गेलेल्या साहित्य संमेलनाच्या नियोजनात आता भाजपची एंट्री झाली आहे। अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या सहकार्यवाहकपदी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची निवड करण्यात आली आहे। केंद्र सरकारनं कांदा निर्यात शुल्क 40% 20% आणलंय। यापुढे सुद्धा शेतकऱ्यांसंदर्भात कल्याणकारी निर्णय घेतले जातील। उर्वरित 20% कांदा निर्यात शुल्क रद्द केलं जाईल असं आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी दिलेलं आहे। प्रत्येक जिल्ह्यातल्या दौऱ्यात पुष्पगुच्छ आणू नका अशी भूमिका मंत्री नितेश राणेंनी घेतली आहे। राज्यातील सर्व महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास विभागाला नितेश राणेंनी हे आदेश दिले। सावित्रीबाई फुलेंच्या द्विशताब्दीपूर्वी स्मारक उभारलं जाईल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली। सावित्रीबाई फुले पुरस्कार याच दिवशी दिले जावेत। त्यासोबत पुरस्कार सुरू करण्यासाठी सरकारला विनंती करू अशी माहिती छगन भुजबळांकडून देण्यात आली। भाजपवरती कायमच आगपाखड करणाऱ्या ठाकरे गटाच्या सामना या मुखपत्रातनं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं गेलंय। गडचिरोलीमध्ये होत असलेल्या बदलांबाबत फडणवीसांवरती कौतुकाचा वर्षाव करण्यात आला। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे गट आणि भाजप यांच्या मनोमिलनाच्या चर्चा रंगू लागल्यात। सामन्यातनं आपलं कौतुक केलं गेलं हे चांगलंच आहे, त्यासाठी धन्यवाद असं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं। देवेंद्र फडणवीसांचं कौतुक का करू नये? आम्ही भाजपच्या चांगल्या कामाचं नेहमीच कौतुक केलंय, त्यामुळे आज जवळीक साधण्याचा प्रश्नच नाही असं वक्तव्य संजय राऊतांनी केलंय। तर फडणवीसांनी नक्षलवाद्यासह मराठी माणसांवरती होणारा अन्याय सुद्धा मोडून काढावा अशी मागणी त्यांनी केली आहे। महायुतीला इतकं मोठं बहुमत मिळून सुद्धा गेला 1.5 महिना जी कामं होणं अपेक्षित होतं त्यातलं काहीच घडलेलं नाहीये। केवळ मुख्यमंत्री फडणवीसच ॲक्शन मोडमध्ये दिसतात, बाकीचे कोणी दिसत नाहीत असा खोचक टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। सामना दैनिकानं फडणवीसांच्या कामाचं कौतुक केलंय, म्हणजे त्यांचं काम किती मोठं आहे हे त्यांनाही समजलंय असा खोचक टोला लगावलाय मंत्री अतुल सावेंनी। शिवसेना उबाठाचं मुखपत्र सामनातनं मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं गेलंय। दरम्यान गडचिरोली हा छोटासा नमुना आहे, आगे आगे देखिए होता है क्या अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी दिली आहे। माळशिरस नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी मंगल केमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे। कोमल जानकर यांनी उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यावरती मंगल केमकर यांचा एकच अर्ज दाखल झालेला। आणि यानंतर एक राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत उजनी कालवा समितीची बैठक पार पडली। सोलापूर जिल्ह्यामध्ये हंगामात सोडण्यात येणाऱ्या आवर्तनाबद्दल या बैठकीत चर्चा झाली। दरम्यान उद्यापासून रब्बी पिकांसाठी पहिलं आवर्तन सोडलं जाणार आहे आणि हे आवर्तन 35 दिवस सुरू असेल। कार्यकाळ वाढवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असून आपण केंद्रीय सचिवांच्या संपर्कात असल्याचं राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी स्पष्ट केलं। बारदानाचा नियम हा केंद्राचा आहे, केंद्र सरकार आश्वासनही त्यांच्या वतीनं दिलं गेलंय। मीरा भाईंदरमधल्या अवैध बांधकामांसाठी मनपा आयुक्त जबाबदार असल्याचा आरोप भाजपचे आमदार नरेंद्र मेहतांनी केलाय। लेडी डॉन गुलशन पटेल स्थानिक नेत्यांच्या दबावामुळे बांधकामावरती कारवाई न झाल्याचा आरोपही त्यांनी। शहापूरच्या अजनब ग्रामपंचायतीचे माजी सरपंच कदम उघडा यांच्यावरती 15 ते 20 जणांच्या टोळक्यानं प्राणघातक दोनही पाय फ्रॅक्चर झालेत। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलेली असून आरोपींचा शोध सुरू आहे। पुण्यामध्ये दुचाकी विकणाऱ्या शोरूमना हेल्मेट देण्याची सक्ती, 2 हेल्मेट देणं अनिवार्य करण्यात आलंय। जीवितहानी रोखण्यासाठी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं हा मोठा निर्णय घेतलाय।
अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयाची नवीन सुसज्ज इमारत 65 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे। सप्टेंबर महिन्यात या इमारतीचं लोकार्पण झालं, मात्र अद्याप सुद्धा ही इमारत आरोग्य खात्याच्या ताब्यात देण्यात आलेली नाही। त्यामुळे जुन्या इमारतीमधूनच रुग्णांवरती उपचार सुरू आहेत। यावरनं भीम ब्रिगेड आक्रमक झाली असून आंदोलनाचा इशारा दिला गेला आहे। अकोल्यात नाफेड मार्फत शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदीची प्रक्रिया सुरू आहे, मात्र ऐन खरेदीच्या वेळेला बारदाना संपल्यानं लाखनवाडा केंद्रातील सोयाबीन खरेदीची प्रक्रिया बंद करण्यात आली। मात्र आमदार रणधीर सावरकरांनी शेतकऱ्यांना खरेदी प्रक्रिया पूर्ण करू असं आश्वासन दिलंय। गोंदियामध्ये जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील स्लॅब कोसळून विद्यार्थ्यांचं पटांगणात बसून शिक्षण सुरू आहे। इमारत दुरुस्तीपर्यंत विद्यार्थी वर्गात बसणार नाहीत असा पवित्रा आता पालकांनी घेतलाय। हिंगोली ते अकोलाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील बासंबा फाटा इथे उड्डाणपूल बांधण्याची घोषणा केली, मात्र उड्डाणपूल अजूनही बांधून पूर्ण नाहीये। या मार्गावरती अनेकदा अपघात झाल्यामुळे नागरिकांनी उड्डाणपुलाची मागणी केली आहे। चाळीसगावच्या तितूर आणि डोंगरी नदीपात्रातील पाण्यात जलपर्णींचा विळखा वाढलाय, त्यामुळे परिसरात डासांचं प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। 2 वर्षांच्या संघर्षानंतर काढून घेतलेल्या नागपूर मडगाव एक्सप्रेस या गाडीला सावंतवाडी रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आलाय। कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं यासाठी लढा दिलेला होता। बुलढाण्यामधल्या खामगाव तालुक्यात एका शेतातल्या विहिरीत बिबट्याचा बछडा पडला। वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बछड्याला पिंजऱ्याच्या सहाय्यानं रेस्क्यू केलं, मात्र या बछड्याच्या आईला शोधण्याचं वनाधिकाऱ्यांसमोर मोठं आव्हान आहे। करमाळ्यामधल्या रायगावात स्टेअरिंग रॉड तुटून एसटी बस उलटलेली। यानंतर करमाळा आगारातील कित्येक बसेस नादुरुस्त असल्याची बाब समोर आली। त्यामुळे एसटी आगार प्रमुखांवरती तात्काळ कारवाई करावी आणि गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलं। सावंतवाडीतल्या भटवाडी इथे तब्बल 12 फुटी अजगर आढळून आलाय। स्थानिकांनी अजगराला सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडलं। दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या नांदेडमधल्या माळेगावच्या यात्रेत घोडे बाजाराला सुरुवात झाली आहे। या बाजारात धनंजय मुंडे यांचा बादल हा घोडा सुद्धा दाखल झालाय। विटा नगरपालिकेला पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन कुंडल गावात फुटली। दरम्यान अनेक घरात पाणी शिरून घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालं। पाथर्डी तहसील कार्यालयामध्ये खासदार निलेश लंकेंनी आढावा बैठक घेतली। यावेळी त्यांनी उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कान टोचले। पुढच्या काळात चुकीचं काम करू नका असा इशाराही त्यांनी दिलाय। आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर परिसरामध्ये बिबट्याचा वावर वाढलाय आणि वनखात्याने परिसरात पिंजरा रचून बिबट्याला जेरबंद केलं। जेरबंद झालेला बिबट्या हा 2 वर्षांचा नर बिबट्या असल्याचं समोर आलंय। बदलत्या वातावरणामुळे मनसरमधील कांदा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढलाय। कांदा रोपं जळू लागल्यामुळे हतबल शेतकऱ्यांना पिकावरती ट्रॅक्टर फिरवला। नागपूरमध्ये 60 लाख रुपयांची 20,824 देशी आणि विदेशी दारू पोलिसांनी जप्त केली। जप्त केलेली दारू पोलिसांनी बुलडोझर चालवून नष्ट केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध दारू विक्री बंद करण्याच्या मागणीसाठी एका वयोवृद्ध आजोबांनी पोलीस ग्रामीणच्या अधीक्षकांसमोर लोटांगण घातलं। लोटांगण घालत दारू विक्री बंद करण्याची मागणी त्यांनी केली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे निर्माण झालेल्या अडचणीत थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं योजना आणली आहे। ओटीएस योजनेच्या माध्यमातून दिलासा देत यंदा 225 कोटींच्या नफ्याचं ध्येय ठेवण्यात आलंय। सांगली पालिकेनं खासगी एजन्सीमार्फत सर्व्हे करून घरपट्टीत वाढ करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे घरपट्टी वाढीचा विषय पेटण्याची शक्यता आहे। वाढीवरती हरकती वाढल्यानं सर्वपक्षीय समितीची येत्या मंगळवारी बैठक होणार आहे। सोलापूरच्या उजनी धरणातनं रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्याची मागणी युवा सेनेनं केली आहे। मागणी मान्य न झाल्यास जलसमाधी घेण्याचा इशाराही दिला जातोय। जालन्याच्या इंदेवाडीमध्ये जीर्ण झालेली पाण्याची टाकी जमीनदोस्त करण्यात आली आहे। 40 ते 45 वर्षांपूर्वी ही टाकी बांधली गेली होती। दरम्यान टाकीला तडे गेल्यामुळे महानगरपालिकेकडनं ही टाकी जमीनदोस्त झाली आहे। कतारच्या दोहामध्ये सुरू असलेल्या एशियन यूथ अँड ज्युनियर चॅम्पियनशिप वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मनमाडच्या साईराज परदेशीनं सुवर्ण कामगिरी केली आहे। साईराजनं एका सुवर्ण पदकासह 2 रौप्य पदकं पटकावत यश संपादन केलं। जळगावातल्या पाळधीमध्ये संचारबंदी हटवल्यानंतर जनजीवन पूर्वपदावर आलंय। 2 दिवसांपासून बंद असलेली दुकानं आता खुली झाली आहेत, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय।